जिथं ऊसाशिवाय दुसरं पीक होत नव्हतं तिथं कोल्हापूरच्या भगवान जाधव यांनी भाजीपाला पीक निवडलं। अर्ध्या क्षेत्रावर कमी कालावधीच्या काकडीची लागवड केली आणि अवघ्या 3 महिन्यात लाखाभराचं उत्पन्न कमावलं। चला तर पाहूया कोल्हापुरातील घुणकीच्या भगवान जाधव या शेतकऱ्याची ही यशोगाथा। कोल्हापुरातील घुणकीच्या भगवान जाधव यांच्या अर्ध्या एकरातील काकडीची काढणी सुरू आहे। तारकाठीचा प्रभावी वापर केल्यानं मजुरांना काकडी सहजपणे तोडता येते, शिवाय काकडीची प्रतही सुधारली आहे। 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर भगवान यांनी वडिलांसोबत शेती करायला सुरुवात केली। 1.5 एकरात ऊस होता। ऊसाच्या सरीच्या अंतरात त्यांनी बदल केले। ऊस क्षेत्र कमी करून अर्ध्या गुंठ्यात भाजीपाला लागवड सुरू केली। यंदा त्यांनी अर्धा गुंठा क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे। 96 ला माझी 12वी झाली। वडिलांच्या बरोबर मी शेतीतच यायचं, काम वगैरे करायला, शेतीत त्या वडिलांना मदत करायची। 2000 ला माझं लग्न झालं। परत आमची मिसेस आणि मी परत आम्ही बाहेर जाऊन वेगवेगळे प्रयोग बघायला लागलो की बाबा लोक एक डोळा लागण करतात, किती त्यात अंतर राहते किंवा किती फुटवा होतोय किंवा ते मधलं अंतर किती ठेवलंय, तसं आम्ही प्रयोग करत गेलो। वडिलांची जमीन 1.5 एकर पैकी मी 30 गुंठ ऊसासाठी शेती ठेवल्या आणि 30 गुंठ भाजीपाल्यासाठी। झेंडूच्या काढणीनंतर भगवान यांनी जमिनीची चांगली मशागत केली। 5.5 फुटांची सरी सोडून घेतली। त्यात निंबोळी पेंट 10-26-26, 20-20-10 सूक्ष्म अन्नद्रव्य दिली। 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरला। त्याला 2.5 फुटांवर भोकं पाडून घेतली। 3 सप्टेंबरला यावर सिंजेटा US 827 जातीच्या काकडीच्या बियाणाचं टोकण केलं। 5 दिवसात बियाणाची उगवण झाली। यानंतर कीडनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या। 20व्या दिवसापर्यंत रोपांची चांगली वाढ झाली। यानंतर तारकाठी करून वेली त्यावर चढवल्या। बियाण्याची उगवण चांगली झाली। 5 दिवसानंतर मी बायोस्टेन आणि फोर्स हिची आळवणी करून घेतली आणि परत 7-8 दिवसानं परत मी हुमिक एसिडची एक आळवणी करून घेतली। अशी चांगला शेंडा वर आल्यानंतर मी परत बाहेरले मजूर घेऊन परत सुतळीद्वारे मी ती शेंडा बांधला। सुरुवातीला मी शेंडा पहिला बांधला। भगवान यांनी तारकाठीचा प्रभावी वापर केलाय। सगळ्या वेली या अतिशय शिस्तबद्धपणे तारेवर चढल्या। यामुळे भगवान यांना सहजतेने फवारणी करता येते। सगळ्या वेलींनाच सूर्यप्रकाश सारखा मिळतो, त्यामुळे त्यांची वाढही चांगली झाली आहे। काकडीची प्रतही सुधारली आहे। शिवाय मजुरांना काकडी सहजतेने तोडता येते। काठी केल्यामुळे मला कसं झालं की त्या एक फवारणीसाठी माझं चांगलं झालं। फवारणी व्यवस्थित बसते। परत काढणी जी आहे ती काकडी कुठं आहे कुठं नाही, एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला मजूर असली की ती बरोबर काकडी काढता येते। इथं मजुरांकरवी काकडी तोडून आणली जाते। ती स्वच्छ पाण्याने धुवून एका पोत्यात 50 किलो या प्रमाणात भरली जाते आणि स्थानिक बाजारपेठेसह मुंबई बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते। आतापर्यंत 16 तोड्यातून 18 टन काकडीचं उत्पादन मिळालंय। काकडीला बाजारात 8 ते 20 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय। यातून त्यांना 1,80,000चं उत्पन्नही मिळालं। बियाणं, मल्चिंग, खतं, कीडनाशकं, मजुरी, वाहतूक असा 48,000चा खर्च आलाय। खर्च वजा जाता 1,32,000चं निव्वळ उत्पन्न भगवान यांना मिळालंय। अजून 2 ते 3 टन काकडीच्या उत्पादनाची अपेक्षा भगवान यांना आहे। माझा 20 गुंठ्यात 18 टन माल निघाला। साधारणतः रेट जर बघायला गेलं तर मी साधारणतः 10 रुपये रेट जर धरला तर 1,80,000 रुपये होत्यात। 48,000 वजा झाले तर साधारणतः 1,30,000 पर्यंत आपलं उत्पन्न आतापर्यंत मला मिळाले। अजून 1-2 टन निघेल अशी अपेक्षा आहे। भगवान जाधव यांनी ऊसाला भाजीपाल्याची जोड दिली। बाजारपेठेची गरज ओळखून कमी कालावधीची भाजीपाला पिकं ते घेतायत। यामुळे अवघ्या 2 महिन्यात त्यांना 1.25 लाखांचा नफा झालाय। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।